शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार. तारीख आहे 24 जून. तर 24 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर सर्वात आधी एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांची पाण्याची समस्या मिटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. सर्वात आधी आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला तर छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये सकाळपासून दुपारी 1च्या दरम्यानपर्यंत जबरदस्त ऊन असणार आहे आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. आणि इथे आपण बघू शकता दुपारनंतर वातावरणामध्ये बदल होऊन 4 वाजल्यापासून जवळजवळ 5-6 वाजेपर्यंत या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. इथे आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर पैठण या परिसरामध्ये, फुलंब्री, त्याचबरोबर कन्नड या परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर आता इथे भरपूर गावं आहेत छोटी छोटी. येथे जर आपण बघितलं तर अमरापूर, पाथर्डी, शिरूर कासार, त्याचबरोबर बीड, गेवराई या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. अंबडमध्ये देखील पाऊस आहे. इथे आपण बघू शकता अंबडमध्ये देखील पाऊस आहे. त्याचबरोबर जालन्यामध्ये बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस या जालना परिसरामध्ये होणार आहे. त्याचबरोबर आपण जर परतूर परिसर बघितला तर तेथे देखील जास्त नाही पण हलका मध्यम पाऊस असणार आहे. त्याचबरोबर माजलगाव परिसर, येथे आपण बघू शकता माजलगाव परिसरात देखील पाऊस असणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर येथे जर बघितलं केज, कळंब, तेर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 24 जूनला होणार आहे. त्याचबरोबर लातूर परिसरात देखील, इथे लातूर आहे, ओसा आहे, या भागात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर अंबाजोगाई, परळी या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर धाराशिव, तुळजापूर, नलदुर्ग, वैराग, बार्शी, आपण जर बघितलं बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर, तेर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर भूम, कळंब, केज या भागात देखील पाऊस होणार आहे जोरदार स्वरूपाचा. त्याचबरोबर करमाळ्यामध्ये देखील पाऊस आहे. कर्जत, जामखेडमध्ये कडा, त्याचबरोबर श्रीगोंदा, दौंड, कर्जत, त्याचबरोबर बारामती, फलटण, आता या परिसरात कमी प्रमाणात पाऊस आहे. आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये आपल्याला कमी स्वरूपात पाऊस दिसत आहे. पण जर अकलूज, पंढरपूर या परिसरात, सांगोला या परिसरात संध्याकाळी 6च्या सुमारास जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आता इकडे आपल्याला संध्याकाळी 6 वाजता आपण जर कोल्हापूर, सांगली, तासगाव, ईश्वरपूर, निपाणी हा पट्टा बघितला तर येथे आपल्याला कोरडं वातावरण संध्याकाळी 6 वाजता दिसत आहे. आपण बघूया दिवसभरामध्ये इथे वातावरणामध्ये बदल होतोय का. इथे जर आपण बघितलं तर सकाळी 7 वाजता येथे जर आपण बघितलं ईश्वरपूर परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सकाळी 7लाच सुरुवात होणार आहे. कोल्हापूरमध्ये देखील जास्त प्रमाणात नाही आहे पण मध्यम स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर, इचलकरंजी, त्याचबरोबर सांगलीमध्ये देखील पाऊस असणार आहे. तासगावमध्ये देखील पाऊस असणार आहे आणि दिवसभर पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. कोरडं म्हणण्यापेक्षा ढगाळ वातावरण असन पण कुठलाही पाऊस तिथे होणार नाही आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण आता खूप जणांच्या कमेंट होते की कोकण परिसरामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. तर कोकणामध्ये देखील सकाळी 7च्या दरम्यान पाऊस असणार आहे जोरदार स्वरूपाचा. इथे आपण बघू शकता समुद्रकिनारपट्टा, देवगड, विजयदुर्ग, त्याचबरोबर मेरवी, रत्नागिरी या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. जयगडमध्ये देखील, गुहागर, दाभोल, दापोली या परिसरामध्ये. आपण बघूया दिवसभरामध्ये येथे काही वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होतोय 24 जूनला. इथे जर आपण बघितलं तर दिवसभर येथे पाऊस असणार आहे या परिसरामध्ये. आणि इकडे 6 वाजता जर आपण बघितलं तर इथे आपण बघू शकता म्हणजे
मेन सिटी जर आपण बघितली इथं श्रीरामपूरला पाऊस आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये, पाथर्डीमध्ये, पैठणमध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, बीड, केज, लातूर, बार्शी, धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, अकलूज, पंढरपूर, कर्जत, जामखेड या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आता आपला राहिलं होतं इकडं पांढरकवडा, हिंगणघाट परिसर. आपण जर पांढरकवडा परिसर जर बघितला, वर्धा, आर्वी, त्याचबरोबर हिंगणघाट, चिमूर, उमरेड, साकोली, भंडारा, तुमसर, गोंदिया या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा अंदाज देखील आपल्या गडचिरोली परिसर जर बघितला, गडचिरोलीमध्ये देखील पाऊस असणार आहे. म्हणजे 10 पॉईंटपर्यंत त्या भागात पाऊस आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. चंद्रपूर, राजुरा, कोयर या परिसरात वरारा, हिंगणघाट, वर्धा, पुलगाव, आर्वी, तेलंगाव, त्याचबरोबर अमरावती म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा दिवस आहे बुधवारसह 23 आणि 24 या दिवशी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची पाण्याची समस्या ही दूर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या पाणी टंचाई खूप ठिकाणी भासवत आहे. खूप शेतकऱ्यांचे मराठवाडामधून देखील कमेंट आलेले आहे की या भागात कधी पाऊस पडणार आहे. तर या भागामध्ये 24 जूनला तिथल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहा. त्याचबरोबर आपण जर चाळीसगाव, कन्नड हा परिसर बघितला तर संध्याकाळी 6च्या सुमारास या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. नांदगाव, मनमाड, चांदवड, मालेगाव या परिसरात कमी प्रमाणात पाऊस आहे, पण मग बाकीच्या ठिकाणी चांगला पाऊस आहे. दिवसभरामध्ये आपण जर बघितलं ना तर चांगला पाऊस आहे. निफाडमध्ये कमी आहे, दिंडोरीमध्ये, नाशिकमध्ये, सिन्नरमध्ये, घोटी, त्र्यंबकेश्वर, पेठ, तर हा संपूर्ण परिसर बघितला सिन्नर, तर या भागामध्ये हलका फुलका पाऊस आहे. तुम्ही बोलाल जास्त प्रमाणात आहे का? जास्त प्रमाणात या भागात पाऊस नाही आहे. हलका फुलका पाऊस या परिसरामध्ये होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर एक अंदाज देखील आपल्याला घ्यायचा आहे की तुम्ही ज्या भागात आम्ही सांगितलेलं आहे पाऊस पडणार आहे त्या भागात वादळी विजाचे देखील शक्यता आहे. म्हणजे वादळी पाऊस देखील त्या भागामध्ये होणार आहे. काही ठिकाणी झाडं पडू शकतात, शेतीचं नुकसान होऊ शकतं. काही ठिकाणी विजाचं प्रमाण देखील असणार आहे. वादळी वारं प्रत्येक पावसामध्ये असतंच. त्यामुळे ही देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे हा बुधवार 24 जूनचा आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.